मित्रांनो, सोशल मीडियावर ओळख झाली आणि घात झाला. घटना आहे सोलापूरची एका तृतीयपंथीयाची. सदर बाजार पोलीस स्टेशनला अचानकच एक फोन वाजला आणि पोलिसांची तपासाची चक्र फिरली. त्यांना समजलं सोलापूरच्या एका तृतीयपंथीयाच्या रूममध्ये तृतीयपंथीयाचा खून झालेला आहे आणि पोलिसांची धावाधाव झाली. पोलिसांनी पंचनामा केला, शवविच्छेदनासाठी पाठवलं PM रिपोर्टसाठी. घटना आहे सोलापूरची. आपण आता ती काय घटना आहे नेमकं पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार गुरुरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, माणसं कुठल्या थराला जातील म्हणजे सोन्यासाठी, पैशासाठी, इस्टेटीसाठी. आज माणसं कुठल्याही थराला जायला लागलेत की माणसांच्या जीवाची पण पर्वा नाही. आपल्या सख्या भावाचा, आईचा, वडिलांचा, प्रेयसीचा, प्रियकराचा, पत्नीनं पतीचा खून किंवा आता मित्रानं मित्राचा खून म्हणजे इस्टेटीसाठी, पैशासाठी लोक नाती, गोती, माया, ममता समधी विसरलेली आहेत. असंच एक आपण पाहणार आहोत की अयूब सय्यद हा सोलापूरचा तृतीयपंथीय. खरं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत तो होता आणि खरं तर पोलिसांना संशय आला त्याच्यामुळे ह्याचा खून झाला की काय, परंतु त्याचं कारण दुसरंच निघालं. तृतीयपंथीय म्हणलं की आपण थोडंसं आपल्याला त्याचा तिरस्कार वाटतो किंवा एक चेष्टेचा विषय असतो. खरं तर त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, कारण या तृतीयपंथीयाच्या अंगावर 50 तोळे सोनं होतं. आता सोनं तर होतंच, त्याचं आईवडील लहानपणीच गेले होते, एकटाच होता तो, घरात एकटाच राहायचा. परंतु समाजामध्ये, त्या गल्लीमध्ये, चाळीमध्ये लोकांशी, नातेवाईकांशी तो खूप प्रेमाने राहायचा, मनमिळाव होता. त्याच्याकडे सोनं नाणं होतं, पैसा होता आणि तो लोकांना आर्थिक मदत पण करायचा. त्याच्यामुळे त्याचं गुडविल होतं, तसं बऱ्यापैकी त्याचे संबंध चांगले होते आणि म्हणून तो महानगरपालिकेची निवडणूक लढवायच्या तयारीत सुद्धा होता. आता घटना कशी घडली किंवा त्याचा मृत्यू का झाला किंवा त्याचा खून का झाला, हा पडलेला पोलिसांना आणि पब्लिकला पडलेला प्रश्न होता. अयूब सय्यद हा तृतीयपंथी होता, त्याच्याकडे पैसे होतं, सोनं होतं आणि त्याच्या सोशल मीडियावर रील्स होत्या इंस्टाग्रामवर आणि त्या रील्स पाहून लातूरच्या एका मित्राची त्याची ओळख झाली सोशल मीडियावर. त्यांनी लातूरच्या मित्रानं त्याचं सोनं बघून, त्याच्या रील्स बघून त्याला कॉन्टॅक्ट केला, संपर्क साधला. आफताब असं त्याचं नाव. त्यानं त्याच्याशी मैत्री केली, मैत्रीचं रूपांतर ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यांचं येणं जाणं वाढलं आणि तो अयूब हा, ज्याचं मयत अयूब हा दारू प्यायचा, हे आफताबला माहीत झालं आणि आफताब त्याच्या संपर्कात आला, त्याच्या घरी येऊ लागला, त्यांची मैत्री झाली, त्यांच्या पार्ट्या होऊ लागल्या, दोघं दारू प्यायला लागले आणि आफताबच्या मनामध्ये असं आलं की ह्याच्याकडे सोनं भरपूर आहे. जर आपण असं कुठेतरी हे कष्ट करण्यापेक्षा ह्याच्याकडलं सोनं जर आपण घेतलं तर आपणच श्रीमंत होऊ, पण सोनं कसं मिळेल, तर ह्याला संपवलं पाहिजे. आणि त्यांनी संपवण्याचा कट रचला आणि त्याचा एक मित्र यशराज त्याला सांगितलं की, कारण यशराजला एक अडचण अशी होती की त्याला त्याच्या प्रेयसीबरोबर लग्न करून संसार थाटायचा होता, परंतु यशराज जवळ पैसे नव्हते, लग्न कसं करायचं, संसार कसा करायचा. आणि त्याच यशराजला या आफताबनी सांगितलं, आपल्याकडे असा असा एक प्लॅन आहे, माझा एक मित्र आहे, तो सोशल मीडियावर तो रील स्टार आहे आणि त्याच्याकडे सोनं पैसा भरपूर आहे, जर आपण त्याला संपवलं तर आपल्याकडे ते सारं सोनं आणि पैसा घेऊ आणि आपण श्रीमंत होऊ. खरं तर हा प्लॅन मूर्खपणाचा आहे, चुकीचा आहे, पण यशराज सुद्धा त्या लोभापायी तयार झाला आणि ह्या यशराज आणि आफताबनं एका अभियांत्रिकीच्या 3ऱ्या वर्षात शिकत असलेल्या वैभवला हा प्लॅन सांगितला आणि या तिघांनी, आफताब, यशराज आणि वैभव, या तिघांनी अयूबला संपवण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा कट रचला. 26 डिसेंबरला, आता गेल्या 26 डिसेंबरला अयूब सय्यद हा त्याच्या चाळीमध्ये, गल्लीमध्ये समजा मित्रांशी, लोकांशी बोलत गप्पा मारत रात्रीचं बसला होता. गप्पा मारल्या, जाताना सर्वांना गुड नाईट केलं आणि तो घरी जाऊन झोपला. झोपल्यानंतर सकाळी 27 डिसेंबरला तो नेहमीप्रमाणे उठायचा, बाहेर यायचा, लोकांना बोलायचा, परंतु ह्या 27 डिसेंबरला मात्र सकाळी 12 वाजले दुपारच्या, तरी सुद्धा ह्याच्या घरातनं आवाज येईना किंवा बाहेरून दरवाजा लावलाय. त्यांना वाटलं की कुठे गेलाय, पण कुणी सांगितलं नाही, कुठे गेला कोणाला दिसला नाही. मग लोकांना जरा शंका आली, लोकांनी बाहेरून कडी उघडली तर आतमध्ये अयूबचं प्रेत निश्चित पडलेलं होतं आणि मग लोकांना शंका आली, पाहिलं
सदर बाजार पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस आले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्रेत ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू झाली. पोलिसांनी तिथंच, कारण त्या आरोपींनी अयूबच्या घरामध्ये जे CCTV होतं त्याचं फुटेज पण घेऊन गेले होते. त्याच्यामुळं पोलिसांनी तिथून ज्या ज्या अंतरावर काही CCTV असतील रस्त्याने ती चेक केले आणि एका CCTV मध्ये हे 3 आरोपी त्याच्या घरातून जाताना दिसले. आणि लातूरपर्यंत पोलिसांनी ती जसं जसं CCTV चेक करतील तसं लातूरकडे गेलेले आरोपी दिसले आणि त्यांनी 6 तासात आरोपींना ताब्यात घेतलं. CCTVत असं दिसलं की पहाटे मोठ्या रात्री 3 वाजता हे आरोपी त्याच्या घरातून काहीतरी घेऊन गेलेत असं दिसलं आणि या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ह्या आरोपीने अशी कबुली दिली. यशराज हा प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी कोल्हापूरला निघण्याची तयारीत होता, परंतु पोलिसांनी त्याच्या आत त्याला पकडलं आणि पकडलं त्याच्या मुसक्या आवळल्या. आता कोर्टाने त्यांना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आणि तिथून 31 डिसेंबरला कोर्ट काय सांगतंय त्यातून त्यांना मॅजेस्टिक कस्टडी मिळेल, तिथून पुढे त्याचा निकाल लागेल. परंतु केवळ सोन्याच्या लोकांना मदत करणारा माणूस मन मिळावं, सध्या महापालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेला तृतीयपंथीय, त्याच्या जवळचं सुद्धा ह्या लोकांना पुरलं नाही. त्याला सुद्धा मारून त्याचं सोनं नाणं ह्या लोकांनी, चांगल्या लोकांनी घेत, चांगल्या म्हणजे माणसं स्वभाव चांगले नाहीत, पण हा तृतीयपंथी होता, हे चांगले होते आणि यांनी त्याचा तृतीयपंथीला लुटावं ही फार लाजिरवाणी, त्यांच्या खानदानाला घराण्याला लाज वाटण्याची गोष्ट आहे. आणि या तिघांनी त्याला लुटला तर तिघही जेलमध्ये आहेत, भोगतील, सजा भोगतील. परंतु हा लोकांवर प्रेम करणारा, माया करणारा, मनमिळावू स्वभाव, मदत करणारा, आर्थिक मदत करणारा माणूस एक गेलाय. म्हात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस.